राम राम मंडळी. अहो तुम्ही प्रवास करताय आता. आपल्या नेत्यांनी उन्हाळ्यात जी कामं केलेत ना ते आता मोठमोठे खड्डे पडले, ते अगदी गुडघ्यापर्यंत अहो पडलेत खड्डे. मग त्याच्यासाठी सांभाळून प्रवास करा. आपण काल गेलेलो असतो ज्या रस्त्यानं, त्या रस्त्यानं भले काल जरी व्यवस्थित असला तरी तो आजच्याला भरोसा नाही. कारण की माणसाचा जिथं भरोसा नाही तिथं या खड्ड्यांचा काय भरोसा आहे हो. त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी तुम्ही जात असताना वेगाने नका जाऊ, सावकाश जावा. कारण की खड्डे भले मोठे पडले तर त्याच्यात जर पाणी तुंबलं असेल ना तर तिथं तुमचं टायर चाक गेलं गाडीचं तर अचानक एखाद्या स्पीडमध्ये ते चाक जर फसलं तर तुमची गाडी अचानक पलटी होऊ शकते. आणि तुम्ही पलटी जर झाला तर येणाऱ्या गाड्या तुमच्यावरती धडकणार आणि असा अनेक लोकांचा त्याच्यामध्ये घातपात होणार. आणि ड्रायव्हर मित्रांनो, मायबाप हो, तुम्हाला विनंती करतो, अहो तुमच्या आधारावरती आहे ना, तुमच्या जीवावरती पाठीमागच्या अनेक असे परिवार ना अवलंबून असतात. त्याच्यासाठी सावकाश गाडी चालवा आणि सांभाळून गाडी चालवा. एवढे 2 शब्द बोलतो.